नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असा होणार आहे. प्रत्येक जनसामान्य माणसाला साजेल असाच हा व्हिडिओ आजचा होणार आहे. त्यामुळे कोठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता शेवटपर्यंत ज्यावेळी आपण हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी आपल्याला या व्हिडिओची अत्यंत इत्थंभूत माहिती आपल्याला मिळेल. तरी दर्शको, हा व्हिडिओ आहे तो पोलीस विभागा या विषयावर मी आज बोलणार आहे. पोलीस विभाग. दर्शको, पोलीस हे खातं आपल्या संरक्षणासाठी असतं. कायद्याला धरून चालणारं असतं. तर अशा वेळी कायद्याचे रक्षकच जर भक्षक झाले, तर त्यांच्या विरुद्ध कारवाई कशी करता येईल आणि कोठे करता येईल याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. पोलिसांविरुद्ध कारवाई कोठे करायची, तक्रार कोठे दाखल करायची, त्यांच्या विरुद्ध ऍक्शन कुठे घेता येते, या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर मी माहिती देणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे माझे व्हिडिओ अत्यंत वेगळे असतात. जे रिअल आहेत तेच असतात आणि नवनवीन अपडेट असतात. तर आजचा व्हिडिओ जरा हटके होणार आहे. असे व्हिडिओ आपल्या युट्यूबवर फार कमी आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये हा माझा एक व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे पोलिसांविरुद्ध तक्रार कुठे करता येईल हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्याला. तर पोलीस विभाग हा आपल्या स्वसंरक्षणासाठी सदैव तत्पर असतो. पोलिसांच्या विषयी आपल्याला सर्व जे जनसामान्य असतील, अ, प्रत्येक घटकातील लोक असतील, त्यांना अभिमान हा असतोच. कारण पोलीस आपले संरक्षण करत असतात. पण अशा पोलीस विभागात असे काही लोक असतात जे सामान्य लोकांना खूप त्रास देत असतात, स्वतःच्या पदाचा गैरवापर करत असतात. तर अशा जे विभागात जे लोक काम करतायत अशा यांच्यावर चाप बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि न्यायालयाने आपल्याला जनसामान्यांना एक अधिकार दिलेला आहे. तर तो नेमका काय अधिकार आहे, तो मित्रांनो ह्या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्यायचा आहे. त्यामुळे इथे साईडला दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक जनसामान्य आहे, प्रत्येक पीडित लोक आहेत जे पोलिसांना म्हणजे असे काही पोलीस आहेत. सगळे पोलीस आपण त्यांना दोषी ठरवू शकत नाही. एखादे पोलीस अधिकारी चुकीचे असतात आणि नाहक डिपार्टमेंटला त्याचा त्रास सोसावा लागतो. जे चुकीचे आहेत पोलीस, त्यांच्या विरुद्ध कशी कारवाई करता येईल न्यायालया अंतर्गत, हे आता मी आपल्याला सांगत आहे. तर काही नोट्स मी काढलेल्या आहेत. माझे काही ॲडव्होकेट मित्र आहेत, काही पोलीस अधिकारी मित्र आहेत. त्यांच्याकडून ही मी माहिती घेतलेली आहे आणि आपल्यासमोर मी सादर करत आहे. तर मित्रांनो, आपल्या देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सर्वात मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. पोलीस सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या रक्षणासाठी रात्रंदिवस कर्तव्य असतात. बहुतांश पोलीस अधिकारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. ज्यांच्या आपल्यावर सार्थ अभिमान आहे. पण नाण्याच्या अशा दोन बाजू असतात दर्शको. तसेच पोलीस दलातही असे अनेक अधिकारी आणि कर्मचारी असतात जे आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करतात. कधी सर्वसामान्यांना विनाकारण त्रास देणे, पोलीस ठाण्यात आल्यावर उद्धटपणे वागणे, खरी तक्रार असूनही एफ.आय.आर. दाखल करून न घेणे किंवा थेट पैशाची म्हणजेच लाचेची मागणी करणे, असे अनेकदा प्रकार समोर येतात. अशा वेळी एक सामान्य नागरिक म्हणून आपण घाबरून जातो. आपल्याला वाटते की जे कायद्याचे रखवालदार आहे त्यांच्या विरुद्ध आपण कुठे जाणार, त्यांच्या विरुद्ध कोण कारवाई करणार. पण मित्रांनो, आपला भारतीय कायदा खूप शक्तिशाली आहे आणि कायदा
सांगतो की कायदा काय सांगतो? कायदा सर्वांसाठी समान आहे. मग तो सामान्य नागरिक असो वा गणवेशातील पोलीस अधिकारी. जर पोलीस चुकले तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार संविधानाने आणि कायद्याने तुम्हाला दिलेले आहेत. आजचा व्हिडिओ आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, की जर एखादा पोलीस अधिकाऱ्याने तुमच्याशी गैरवर्तन केले किंवा कायदा मोडला तर त्यांच्या विरुद्ध कुठे आणि कशी आणि कोणतीही कारवाई करायची. हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण प्रत्येक नागरिकाला माहिती असणे गरजेचे आहे दर्शक. चला तर आपण घेऊया हे 5 महत्त्वाचे मुद्दे आता मी सांगणार आहे आपल्याला. पोलिसांविरुद्ध तक्रार कुठे आपण करू शकतो? जर पोलीस आपल्याला नाहक त्रास देत असतील, एखादा गुन्हा घडून सुद्धा तक्रार नोंदवत नसतील, एफ-आय-आर करत नसतील, तर त्यांच्या विरुद्ध 5 असे महत्त्वाचे मुद्दे मी आता आपल्याला सांगणार आहे. ते सविस्तर आपण जाणून घ्या. सर्वप्रथम आपण काय करू शकतो? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे विभागीय तक्रार करू शकतो. वरिष्ठ जे पोलीस अधिकारी असतात त्यांच्याकडे तक्रार करू शकतो. डिपार्टमेंट जे आहे पोलिसांचं तिथे आपण जाऊन तक्रार करू शकतो. मित्रांनो, समजा तुम्ही एखाद्या पोलीस चौकत किंवा पोलीस ठाण्यात गेला आणि तिथल्या ड्युटीवर अंमलदाराने स्टेशन हाऊस ऑफिसरने एस-एच-ओ तुमची तक्रार घेण्यास नकार दिला किंवा तुमच्याशी गैरवर्तन केले, तर सर्वात महत्वाची पायरी म्हणजे त्यांच्या वरिष्ठाकडे जाणे. प्रत्येक पोलीस ठाण्यावर नियंत्रण ठेवणारे वरिष्ठ अधिकारी असतात. तालुक्याच्या किंवा उपविभागाच्या पातळीवर DYSP म्हणजेच उप अधीक्षक किंवा SDPO असतात. तुम्ही थेट त्यांच्या कार्यालयात जाऊन लेखी तक्रार करू शकताय. जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर जिल्ह्याचे मुख्य अधिकारी, पोलीस अधीक्षक, SP असतात. तुम्ही थेट SP ऑफिसला जाऊन त्याची तक्रार नोंदवू शकताय. बघा, SP ऑफिसला जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकताय. आणि जर तुम्ही मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरात राहत असाल, तर तिथे कमिशनर पद्धत आहे. तिथे तुम्ही पोलीस उपायुक्त, DCP किंवा थेट पोलीस आयुक्त CP यांच्याकडे लेखी अर्ज करू शकताय, म्हणजे मोठ्या शहरात. महत्वाची टीप आता तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही असा लेखी अर्ज वरिष्ठांना द्याल, तेव्हा त्याची एक झेरॉक्स कॉपी सोबत ठेवा आणि त्याच्यावर तिथल्या कार्यालयाचा रिसिव्हड म्हणजेच मिळालेला शिक्का आणि तारीख नक्की घ्या. हा तुमच्या भविष्यातील सर्वात मोठा पुरावा असतो आणि या तक्रारी संबंधित दोषी पोलिसाविरुद्ध विभागीय चौकशी, डिपार्टमेंट इन्क्वायरी सुरू होते आणि दोषी आढळल्यास त्याचे निलंबन, सस्पेंड सुद्धा होऊ शकतो. इतके अधिकार आपल्याला दिलेले आहेत सामान्य माणसाला. नंतर आपण कुठे तक्रार करू शकतो? दुसरा मुद्दा बघा, पोलीस तक्रार प्राधिकरण. हा मुद्दा तुम्हाला सांगायचं म्हणजे पोलीस तक्रार प्राधिकरण हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. दुसरा, बऱ्याचदा लोकांना वाटते की पोलिसांची तक्रार पोलिसांकडेच करून काय फायदा? ते 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 तर आपल्या माणसालाच वाचवतील. तर मित्रांनो, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. तिचे नाव आहे पोलीस तक्रार प्राधिकरण. बघा, न्यायालयाने पोलीस तक्रार प्राधिकरण ही स्वतंत्र संस्था आहे. ही न्यायालयाने स्थापन केलेली आहे. तिथे जाऊन आपण तक्रार करू शकताय. पोलीस तक्रार प्राधिकरण PCA हे ही कोणतीही पोलीस यंत्रणा नाही. ही जी यंत्रणा आहे ही पोलीस कोणतीही यंत्रणा नाही. पोलिसांशी यांचा काही संबंध नाही. ही स्वतंत्र संस्था आहे जी न्यायालयाने स्थापन केलेली आहे. तर ही एक स्वतंत्र कमिटी असते ज्यांचे अध्यक्षक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा वरिष्ठ निवृत्त IAS अधिकारी असतात. त्यामुळे तिथे पोलिसांची बाजू घेतली जात नाही, तर पूर्णपणे निपक्ष न्याय मिळतो. कधी तक्रार करायची? जर पोलिसांनी तुम्हाला बेकायदेशीरमध्ये लॉकअपमध्ये डांबून ठेवले असेल किंवा कोठडीत मारहाण केली असेल, गंभीर गुन्ह्याची FIR नोंदवण्यास स्पष्ट नकार दिला असेल किंवा अधिकाराचा प्रचंड गैरवापर केला असेल, तर तुम्ही थेट प्राधिकरणाकडे जाऊ शकता. हे प्राधिकरण राज्य पातळीवर मुंबई आणि प्रत्येक विभागीय पातळीवर, उदाहरणार्थ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोकण कार्यालय येथे आहे. तेथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन वकिलाशिवाय स्वतः अर्ज करू शकताय. प्राधिकरणाला दोषी पोलिसावर थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. बघा, इतकं आपल्याला प्राधिकरण कायदा देतं. तिसरा मुद्दा सांगतो, लाच
लुचपत प्रतिबंध विभाग, अँटी करप्शन ब्युरो. मित्रांनो, जर एखादा पोलीस अधिकाऱ्याने तुमचे कायदेशीर काम करण्यासाठी तुमची जप्त केलेली गाडी सोडवण्यासाठी, पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी किंवा कोणतीही केस मिटवण्यासाठी पैशाची म्हणजेच लाचेची मागणी करत असेल तर अजिबात पैसे देऊ नका. अशा वेळी तुम्ही थेट अँटी करप्शन ब्युरो, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी एसीबी संपर्क साधला जातो. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या एक सुप्रसिद्ध हेल्पलाईन नंबर आहे 1064 1064. तुम्ही या नंबरवर थेट फोन करून तक्रार करू शकताय. तक्रार केल्यानंतर एसीबीचे अधिकारी सापळा ट्रॅप रचतात आणि जेव्हा ते लाचखोर पोलीस पैसे स्वीकारतो तेव्हा त्याला रंगेहात पकडले जाते. लाच घेताना पकडलेल्या गेलेल्याची पोलिसाची नोकरी तर जातेच, पण त्याची थेट तुरुंगात सुद्धा हवा त्याला खावावी लागते. हे असा तिसरा मुद्दा आहे. चौथा मुद्दा बघा, लास्ट, थेट न्यायालयात सुद्धा आपण दाद मागू शकताय. वरील 3 मुद्दे आपल्याला जर काही कामी नाही आले तर तुम्ही थेट न्यायालयात जाऊ शकताय पोलिसांविरुद्ध. समजा तुम्ही पोलीस ठाण्यात गेलात, वरिष्ठांकडे तक्रार गेलात, तरी ते तुमच्या गंभीर गुन्ह्याची नोंद घेतली नाही तर कायदा तुम्हाला थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा अधिकार देतो. समजा तुम्ही पोलीस ठाण्यात गेलात, वरिष्ठांकडे गेलात, तरी तुमची गंभीर गुन्ह्याची नोंद घेतली गेली नाही तर कायदा तुम्हाला थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा अधिकार देतो. भारतीय कायदे संहितेनुसार पूर्वीचे CRPC 1563, आताच्या नवीन कायद्यानुसार तुम्ही वकिलामार्फत थेट प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी त्यांच्या समोर खाजगी तक्रार दाखल करू शकताय. कोर्टात सर्व पुरावे सादर केल्यानंतर जर न्यायाधीशांना खात्री पडली की गुन्हा घडला आहे आणि पोलिसांनी चुकीची भूमिका घेतली आहे तर कोर्ट थेट संबंधित पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करून तपास करण्याचे FIR नोंदवण्याचे आदेश देते. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसावर गुन्हा नोंदवणे हे भागच पडते. तसेच कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कोर्ट त्या पोलिसावर ताशेरीही वाढू शकतात. हा चौथा मुद्दा आहे. पाचवा मुद्दा बघा, मानवाधिकार आयोग, ह्युमन राईट्स. आपल्या देशात प्रत्येकाला जगण्याचा आणि सन्मानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. जर पोलिसांनी तुम्हाला विनाकारण अटक केली, 24 तासापेक्षा जास्त काळ कोर्टात न हजर करता बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले, महिलांना सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी अटक केली किंवा पोलिसांच्या माराने कोणाचा मृत्यू झाला तर हे मानवी हक्काचे उल्लंघन मानले जाते. अशा वेळी तुम्ही राज्य मानवाधिकार आयोग, स्टेट ह्युमन राईट्स किंवा राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे NHRC तक्रार करू शकता. हा आयोग पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे, चौकशी करण्याचे आणि पीडित व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देऊ शकतात. मानव अधिकार हा लास्ट मुद्दा आहे. बघा मित्रांनो, पोलिसांविरुद्ध कारवाई करताना काही गोष्टीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे, जे तुम्हाला फायद्याचे ठरेल. पुरावे महत्वाचे आहेत. जर पोलीस तुमच्याशी चुकीचं वागत असतील तर वाद घालण्यापेक्षा शक्य असल्यास शांत राहून तिथला ऑडिओ रेकॉर्ड करा किंवा कोणाला व्हिडिओ काढायला सांगा. आजकाल मोबाईल हा तुमचा सर्वात मोठा शस्त्र आहे. तारीख आणि वेळ लक्षात ठेवा. घटना घडली त्या वेळीची तारीख, अचूक वेळ, पोलीस चौकीचे नाव, जमल्यास पोलीस कर्मचाऱ्याचे गणवेशावरील त्याची नेमप्लेट किंवा बक्कल नंबर नक्की लिहून ठेवा. तिसरं, चुकीची तक्रार करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा दर्शको, कायदा जितका सामान्य नागरिकांच्या बाजूने आहे तितकाच तो प्रामाणिक पोलिसांचे रक्षणही करतो. त्यामुळे वैयक्तिक रागापोटी किंवा सूडबुद्धीने कोणत्याही पोलिसाविरुद्ध खोटी तक्रार करू नका. जर तुम्ही तक्रार खोटी आढळली तर उलट तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. दर्शको, पोलीस विभाग हा आपल्या संरक्षणासाठी आहे. त्यांच्या विरुद्ध चुकीचं काय कोणती केस दाखल करू नका किंवा तक्रार करू नका. कारण बहुतांश पोलीस हे प्रामाणिकच असतात. काही हातावर मोजण्या इतकेच पोलीस हे करप्ट, चुकीचे वागतात आणि त्यांच्या विरुद्ध हे मी तक्रारचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय. याची नोंद ठेवा. त्यामुळे सूडबुद्धीने कुठली कारवाई करू नका. खरंच आपल्यावर अन्याय जर झाला असेल तर मी जो व्हिडिओ दिलेला आहे याची इत्तुमत माहिती घ्या आणि त्याप्रमाणे आपण तक्रार करू शकताय. आणि खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन
याची सविस्तर तक्रार कुठे करायची, काय करायची याची सविस्तरपणे माहिती मी दिलेली आहे. तर मित्रांनो, ही होती आजची सविस्तर माहिती, की पोलीस चुकले तर नक्की काय करायचे. कायदा आपल्या रक्षणासाठी आहे, त्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही. फक्त आपल्याला आपल्या हक्काची योग्य माहिती असायला हवी हवी हवी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी माहिती अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला आपले अधिकार समजतील. तर दर्शको, हा आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असा होता. पोलिसांच्या विरुद्ध तक्रार कुठे करायची. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि इथे साईडला दिलेल्या घंटीवर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आपल्यावर कुठे अन्याय जर झाला असेल हे पण मला कमेंट करून सांगा. मी आपल्याला त्याचं उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करीन. तर येणाऱ्या काळात असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या समोर मी सादर करणार आहे. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय हिंद.